आज बनवतोय आपण कढी. मिरची घ्यायची, याच्यात टाकायची. सर्व मिरच्या छोट्या बारीक करून घ्यायच्या. आधी मोठी मिरची असती तिला चिरून घेतली आहे, त्यांना बारीक करून घ्यायची. त्यांना म्हणजे ठेसायची. आपल्याकडे मिक्सर आहे, पण मिक्सरला हे करण्यापेक्षा ठेचून बारीक करण्यात मजाच वेगळी असते. असं छोटं छोटं पीसेस अद्रकचे, मिरचीचे आणि हे ठेचून बारीक करून घ्यायची. ही आपली मिरची बारीक होत आहे आणि याची बारीक होणारच, ती पण थोड्या वेळात. कुकरमध्ये टाकायचे तेल. मग त्याच्यानंतर त्याच्यात जाणार ही मेथी. ही मिरची चांगली अशी परतून घ्यायची, म्हणजे कढीला टेस्ट उतरते त्याची व्यवस्थित. त्याच्यात जाणार मोहरी. मग टाकूया त्याच्यात हळद. हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये हळद कमी जास्त कशी, जसं फ्लेवर असेल, जशी कढी होणार असं. किंवा काहींकडून हळद जास्त पडते, काहींकडून कमी पडते. सो आपण टाकतोय ताक. ताक टाकल्याच्या नंतर आता ती कढी कशी अशी पिवळी दिसती, एकदम अशी भारी. आता त्याच्यामध्ये बराबर आता थोड्या वेळाच्या नंतर ती कढी उकळी फुटेल कढीला. मग त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहेत. मीठ टाकावंच लागतं, त्याशिवाय टेस्ट तरी कशी. हे आपली कढी. हे मीठ टाकून घेऊया त्याच्यात. ओके. हे बेसन पीठ पण टाकतात त्याच्यामध्ये, सो आपण पण त्याच्यात बेसन पीठ टाकतोय. बेसन पिठात पाणी टाकून बेसन पीठ असं व्यवस्थित करून घ्यायचं. त्याच्यात गोळे असतात बेसन पिठात, एकदम सावकाश करून घ्यायचे हे. तोपर्यंत आपली कढी उकळतीच आहे. उकळल्यानंतर मग आपल्याला ती खायला येणार आहे. त्याच्यात मध्ये टाकून द्या. तुम्ही विचार करत असाल बेसन पिठाचं का टाकलं. कारण बेसन पीठ टाकल्यामुळे कढी थोडीशी घट्ट होते, ताक घट्ट नसतं. सो बेसन पीठ टाकल्यावरती कढी घट्ट होते आणि थोडीशी टेस्ट पण लागते त्याची. बघा कढी अशी. कढी उकळली. आता आपण भात टाकायचा आपल्याला, आणि तो पण जिरा राईस. जिरा राईस म्हणजे जिरा भात असा आपल्या ह्याच्यात भात म्हणतात मराठी भाषेत, त्याच्यामुळे आपल्याला भातच म्हणावं लागते. काय सांगावं आता. जिरे त्याच्यामध्ये टाकलेत. जिरे थोडेसे लाल झाले की त्याच्यामध्ये हे जाणार, त्याच्यामध्ये पाणी. तांदूळ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. आता लावूया कुकरला त्याचं झाकण. मग वाजून त्याची शिट्टी, आणि मग होईन आपला भात तयार. नाही तसं नका म्हणू, वाजले की शिट्टी जाऊन द्या ना घरी. आता तुम्हाला दाखवतो आपली झालेली कढी कशी दिसतीये कढी.
कढीवाणी दिसती, खायला पण भारी लागेल. आता काय माहिती कशी लागती, बघूया. खातानेच टेस्ट घेऊया. आणि कुकरची शिट्टी झाल्याच्या नंतर मग आपला भात शिजल आणि मग आपण जेवण करू. आपला कढी भात आता रेडी आहे. आता आपण जेवण करण्यात येत. कसा दिसते, छानसा जिरा राईस अँड कढी, एकदम बेस्ट. ऐसे